नमस्कार. टीम बिल्डिंग टूल किट ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन टूल बघतोय, नवीन टेक्निक बघतोय, टीमची बांधणी करण्यासाठी, टीमला अजून प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी. मला सातत्याने असं नेहमी वाटतं, तुम्हालाही वाटत असेल की टीम बिल्डिंग काही सोपी गोष्ट नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट, टफ अँड चॅलेंजिंग. सातत्याने टीमला बिल्ड करणं आणि टीमसोबत राहणं, त्यांना मोटिवेटेड ठेवणं, त्यांची इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी वाढवणं काही सोपं काम नाही. मुळात लिडरशिप थोडीशी डिफिकल्ट आहे, पण तुमच्यामध्ये चांगले गुण तुम्ही जर इम्बाईब केले, चांगले स्किल्स जर इम्बाईब केले आणि एका टीमला कसं डेव्हलप करायचं हे जर तुम्हाला लक्षात आलं तर टीम बनवणं फार सोपं आहे. टीम बनवत असताना ॲज अ लीडर ज्यावेळेस आपण एक रोल निभवत असतो, मला असं वाटतं की सगळ्यात मोठी चूक आपण जी करतो ती म्हणजे सगळ्यांना समान ट्रीट करत असतो. आपल्याला सातत्याने सांगितलं गेलेलं आहे की टीममध्ये पार्शियलिटी करू नका, सगळ्यांना सातत्याने सेम पद्धतीने वागवा आणि आपण त्याच पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण प्रत्येकाला सेम ट्रीट करतो. मला वाटतं इथेच आपण सगळ्यात जास्ती चुकतो. लीडरशिप इज नॉट ट्रीटिंग पीपल सेम, बट मला असं वाटतं की लीडरशिप इज ऑल अबाउट ट्रीटिंग एव्हरीवन डिफरंटली. प्रत्येकाला डिफरंटली वागवता तुम्हाला आलं पाहिजे. त्याचे स्किल सेट समजून, त्याचा स्वभाव समजून, तो कुठल्या पॉईंटला ट्रिगर होतो, त्याच्यात चांगलं काय, त्याच्यात वाईट काय, त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि सगळं काही बघूनच त्याला ट्रीट करता आलं पाहिजे. बघा, क्रिकेटमध्ये सुद्धा बॅट्समन्स असतात आणि बॉलर्स असतात. ज्यावेळेस बॅट्समनची बॅटिंग येत असते त्यावेळेस बॅटिंग बॅट्समन करत असतो आणि बॉलिंगच्या वेळेस बॉलर्स हे करत असतात. 11 लोकांची टीम असते, एक विकेट किपर असतो. बॉलर्ससुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. कुणी ऑफ स्पिनमध्ये स्पेशल आहे, कुणी लेग स्पिनमध्ये आहे, कुणी फास्ट बॉलर आहे तर कुणी मीडियम पेसर आहे. बॅटिंगमध्ये सुद्धा ओपनिंग बॅट्समन्स आहेत, मिडल ऑर्डर आहे, टेल एंडर्स आहेत आणि गेमचे फिनिशर्ससुद्धा आहेत. त्याच पद्धतीने कुठल्याही कंपनीमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. बघा, तसे तर बऱ्याच प्रकारचे लोक असतात. आजच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपण 2 पद्धतीने त्यांना कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न करूया. 2 पद्धतीने 2 कॅटेगरीजमध्ये त्यांना डिवाईड करण्याचा प्रयत्न करूया. रन द बँक वर्सेस चेंज द बँक. म्हणजे एक प्रकारचे लोक तुमचे आहेत रन द बँक कॅटेगरीचे आणि दुसरे जे आहेत ते म्हणजे चेंज द बँक कॅटेगरीचे. आता रन द बँक कॅटेगरी म्हणजे काय किंवा चेंज द बँक कॅटेगरी म्हणजे काय? मुळात ह्यांना आपण सिंपल नावं देऊया. क्रिएटर्स जे आहेत ते रन द बँक कॅटेगरीचे आहेत. दीज आर क्रिएटर्स. आणि चेंज द बँक म्हणजे विजनरी. तर थोडंसं डीप डाईव्ह करूया. 2 प्रकारचे लोक म्हणजे नेमके काय. आता जे पहिले क्रिएटर्स आहेत किंवा रन द बँक कॅटेगरीचे लोक आहेत त्यांचा फोकस जो असतो तो डे टू डे ऑपरेशन्समध्ये असतो. आजचा दिवस कसा प्रोडक्टिव्ह होईल, जे काम हातात घेतलंय ते कसं व्यवस्थित होईल. त्यांचा जो फोकस, त्यांची जी कन्सर्न असते ती स्टेबिलिटी रिलेटेड असते. त्यांच्याकडे जर सेल्सचं काम आहे तर तो सेल्स कसा होईल त्याकडे त्यांचा फोकस जास्ती असतो. आणि ते कधीही तुम्हाला काहीतरी नवीन करताना दिसणार नाहीत. त्यांना जे काम दिलंय त्याच्यातच ते मास्टरी करण्याचा प्रयत्न करतील, ऑपरेशन्स मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील आणि आजचा दिवस कसा स्मूथली जाईल ह्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजेच रन द बँक कॅटेगरीचे म्हणजेच तुमचे क्रिएटर्स. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे जे विजनरी आहेत. पहिले आपण डिस्कस केलं क्रिएटर्स. दुसऱ्या प्रकारचे विजनरी जे आहेत ते म्हणजे सातत्याने इनोव्हेट करणारे. आज कुछ तुफानी करते हैं ह्या कॅटेगरीमधले थोडंसं पुश करणारे. काय नवीन करता येईल, काय नवीन स्ट्रॅटेजीज आणता येतील, काय नवीन सिस्टीम आपल्या ऑफिसमध्ये आणता येईल का, त्यांचं विजन जे असतं तर उद्याचा दिवस कसा चांगला जाईल, परवाचा दिवस कसा चांगला जाईल. सातत्याने इनोव्हेट करणारे, इव्हॉल्व करणारे आणि सातत्याने नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणारे. मुळात प्रॉब्लेम इथेच होतो. ज्यावेळेस हे 2 प्रकारचे लोक आमने सामने येतात त्यावेळेस क्लॅशेस होण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण एक कॅटेगरी आहे ज्यांना डे टू डे ऑपरेशन स्मूथ करायचे आहेत, दुसरे प्रकारचे लोक आहेत ते विजनरी आहेत आणि त्या दोघांचा ताळमेळच बसत नाही. लीडर्स मुळात इथं चुकतात. ते काय करतात ना की दोघांना समान पद्धतीने ट्रीट करतात. दोघांना समान ट्रीट करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये ते चुकतात. मित्रांनो, ज्यावेळेस क्रिकेटची मॅच चालू असते आणि ज्यावेळेस रन काढायचे असतात त्यावेळेस तो कॅप्टन त्यांच्या बॅट्समनकडे बघत असतो की हे बॅट्समन हे काम संपवतील. आणि ज्यावेळेस बॉलिंग चालू असते त्यावेळेस तो कॅप्टन त्या बॉलर्सकडे बघत असतो की आता बॉलर्स मला विकेट काढून देईल. म्हणजेच काय, कॅप्टन परिस्थितीनुसार चेंज झाला. ज्यावेळेस रन काढण्याची गरज होती त्यावेळेस कॅप्टन वॉज फोकसिंग ऑन
बॅट्समन्स, आणि ज्यावेळेस विकेट्स काढण्याची गरज होती ही वॉज फोकसिंग ऑन बॉलर्स. त्याच पद्धतीने इथे ऑफिसेसमध्ये पण आपण असंच चुकतो. ज्यावेळेस आपल्याला वाटत असतं की आता फ्युचर काय, आता विजन काय कंपनीचं, काय नवीन करता येईल, ज्यावेळेस आपण मीटिंग घेत असतो आपण एक्सपेक्ट करतो की प्रत्येकाने इनपुट द्यावे. आपण सगळीकडे बघत असतो आणि आपल्याला वाटत असतं की सगळ्यांनी त्यांच्या नवीन नवीन आयडियाज द्यावे. पण मुळात जे आपले क्रिएटर्स असतात, जे रन द बँकवाले लोक आहेत, त्यांच्या डोक्यात मुळात त्या आयडिया येतच नसतात आणि आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करतो की त्यांनी आयडियाज सांगितल्या पाहिजे. आणि त्याच्या उलट ज्यावेळेस डे टू डे ऑपरेशन्स इम्पॉर्टंट असतात, आजचा दिवस इम्पॉर्टंट असतो, आपण एक्सपेक्ट करतो की ते विजनरी जे लोक आहेत ते का काम नाही करत आहेत, ते डे टू डे ऑपरेशन्समध्ये का बिझी नाही आहेत, ते का उगाचच भलत्याच गोष्टी करतायत, भलत्याच गप्पा मारतायत, आणि मुळात आपलं काम हे इथेच फसतं. आपल्याला सातत्याने लक्षात घ्यायचं आहे की क्रिएटर्स जे आहेत आणि विजनरी जे लोक आहेत ह्यामधला जो सेंटर पॉईंट, जो दुवा आहे, तो म्हणजे लीडर आहे. तर आपल्याला आय टीमधला एक कॉन्सेप्ट ज्याला आपण डिवोप्स असं म्हणतो, डिवोप्स तुम्हाला माहीत नसेल तर मी ते तुम्हाला स्क्रीनवरती एक इमेज दाखवतोय. डिवोप्स बेसिकली आय टी इंडस्ट्रीमध्ये काढला गेलेलं सोल्युशन आहे ह्याच प्रॉब्लेमवरचं. आय टीमध्ये डेव्हलपर्स असतात आणि ऑपरेशनलवाले लोक असतात. डेव्हलपर म्हणजे जे सातत्याने नवीन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतात, कोडिंग करण्याचा प्रयत्न करत असतात, एखादं सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रयत्नात असतात, कोड करत असतात, ते असतात तुमचे क्रिएटर्स. आणि तुमचे इथे लिहितो मी, हे आहेत तुमचे डेव्हलपर्स आणि दुसरे आहेत तुमचे ऑपरेशन्स वाले लोक. आणि मुळात ह्या दोघांचा ऑपरेशन काय आधी समजून घेऊया. ऑपरेशनल लोक म्हणजे जे बनवलंय ते कसं स्मूथली चालेल, तो डेटा कुठे सेव्ह होईल आणि हे सगळे ऑपरेशन्स कसे स्मूथली चालतील ह्याच्याकडे फोकस त्यांचा असतो. डेव्हऑप्स मुळात हीच कॉन्सेप्ट आहे. डेव्हलपर्सचं DEV आणि ऑपरेशनलचं OPS असा हा डिवोप्स कॉन्सेप्ट आहे. डिवोप्स म्हणजे काइंड ऑफ इंटिग्रेशन, एक सेंट्रलाइज एक सिस्टीम आहे जिथे आपल्याला काम करायचं आहे. डिवोप्स सिस्टीम बनवायची गरज आहे. ॲज अ लीडर तुम्हाला डिवोप्स तयार करायचा आहे. ॲज अ लीडर तुम्ही डिवोप्स आहेत असं समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मुळात तुमचा रोल काय असला पाहिजे. मुळात ॲज अ लीडर अशा दोन प्रकारच्या लोकांना, म्हणजे रन द बँक म्हणजेच क्रिएटर्स आणि चेंज द बँक म्हणजे विजनर्स, ह्यांना एकत्रित घेऊन डिवोप्स कसं तयार करायचं, एक्झॅक्टली काय करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मीडिएटर बनावं लागेल. तुम्हाला कोणाची साईड घ्यायची नाही आहे. तुम्हाला ही पण बाजू समजून घ्यायची आहे, ही पण बाजू समजून घ्यायची आहे आणि एका डिवोप्ससारखं, एका मेडिएटरसारखं काम करायचं आहे. बघा मी पहिला मुद्दा काय म्हणालो, बी अ मेडिएटर. तुम्हाला मेडिएटर राहून दोघांना सॉफ्टली समजून घ्यायचं आहे, दोघांना डेलिगेट त्या पद्धतीने कामं करायचे आहेत, उगाचच फालतूचे एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही आहेत. दुसरं, यू हॅव टू बी विजनरी, म्हणजे तुम्हाला एक क्लिअर विजन इंटिग्रेट करता आलं पाहिजे की ह्या लोकांचं काम काय, त्या लोकांचं काम काय, आणि त्यांना एक प्रॉपर विजन दिलं पाहिजे, एक प्रॉपर त्यांना सेटअप देता आला पाहिजे. नंबर 3, यू हॅव टू बी गुड कम्युनिकेटर. तुम्ही दोघांना कम्युनिकेट करताना प्रॉपर कम्युनिकेट करा, कारण फ्रिक्शन्स तिथे भरपूर होत असणार आहेत. तुम्ही प्रॉपर मध्ये राहून कम्युनिकेट करा की त्याचा रोल काय, ह्याचा रोल काय, आणि बी अ प्रॉपर कम्युनिकेटर. एक तुम्हाला ओपन लाईन ऑफ कम्युनिकेशन तयार करावी लागेल. तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग्स ज्या आहेत त्या सातत्याने सॉल्व्ह करावं लागतील, कारण दोन वेगळ्या प्रकारचे लोक आहेत तिथे. तुम्हाला 4 नंबरला तुम्हाला एम्पथी दाखवावं लागेल. तुम्हाला एम्फसायझर बनावं लागेल. तिथे असा व्यक्ती बनावा लागेल जो अंडरस्टँडिंग बोथ द पार्टीज आहे, दोघांना समजून घेतोय, दोघांना अंडरस्टँडिंग करतोय, दोघांना बॅक करतोय, दोन्ही प्रकारच्या लोकांना. नंबर 5, यू हॅव टू बी फॅसिलिएटर, म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज तयार करावं लागतील. क्रॉस पोलिनेशन, जे आयडियाज आहेत दोघांना कसं कनेक्ट करायचं त्यावरती तुम्हाला काम करावं लागेल आणि दोघांचे वेगळे सेशन्स घेऊन त्यांना विजन द्यावं लागेल आणि त्यांना कसं कोलॅबरेट करता येईल एका सोल्युशनवरती, त्यावरती यावं लागेल. नंबर 6, यू हॅव टू बी एज्युकेटर. तुम्हाला एक कोचसारखं काम करावं लागेल, एका मेंटॉरसारखं काम करावं लागेल आणि दोघांना सांगावं लागेल की तुमचा रोल काय आणि एक्झॅक्टली तुम्ही किती व्हॅल्यू करतात, कारण दोघं इम्पॉर्टंट आहेत. नुसतंच तुम्ही म्हणलात की विजनवाले लोक इम्पॉर्टंट आहेत, तर ऑपरेशन कोण करेल, आणि तुम्ही म्हणालात की ऑपरेशन इम्पॉर्टंट आहेत, तर मग कंपनी पुढे सरकणारच नाही, इनोव्हेशन होणारच नाहीत. तर तुम्हाला एज्युकेटर म्हणून पण एक रोल निभावावा लागेल. नंबर 7ला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून काम करावं लागेल. यू हॅव टू बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट शिका, कारण सातत्याने प्रॉब्लेम होणार, भांडणं होणार. त्यावेळेस असं नाही वाटलं पाहिजे आपला लीडर, आपला बॉस एकाची कोणाची साईड घेतोय. तर प्रॉब्लेम सॉल्व्हर तुम्हाला बनावं लागेल. नंबर 8, असे प्रॉब्लेम्स येतील त्याला इनोव्हेट पण करता आलं पाहिजे. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काहीतरी नवीन इनोव्हेशन तुम्हाला करता आलं पाहिजे.
नंबर 9, सपोर्टर राहावं लागेल. बॉस बनून जमणार नाही. यू हॅव टू सपोर्ट देम, यू हॅव टू बॅक देम. बऱ्याच वेळेस असं होईल हो की डे टू डे ऑपरेशन्स ज्यावेळेस चालू आहेत, इनोव्हेटर्स जास्त काही प्रोडक्टिव्ह तुम्हाला दिसत नाही आहेत. यू हॅव टू सपोर्ट देम, यू हॅव टू बॅक देम. आणि उलट ज्यावेळेस इनोव्हेशन इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस ऑपरेशनवाले थोडे निवांत असताना तुम्हाला दिसतील. चिडचिड न करता दोघांना तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. आणि नंबर 10, यू हॅव टू बी अ बेस्ट स्ट्रॅटेजिस्ट तयार करून चांगला लीडर तुम्हाला बनावं लागेल. तर मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचे लोक आहेत. तुम्हाला दोघांना कनेक्ट करून डिवोप्सच्या कॉन्सेप्टवरती यावं लागेल. तुम्हाला एक डिवोप्स लीडर बनावं लागेल. आता तो टेक्निकल डिवोप्स नाही, पण असा व्यक्ती जो दोघांना घेऊन चालतोय, दोघांना फीडबॅक्स देतोय आणि दोघांचा एक मिडल मॅन आहे. जसा क्रिकेटमध्ये कॅप्टन असतो, बॅट्समनला घेतो, बॉलरला घेतो आणि एक सुंदरशी टीम तयार करतो, विजयी होतो. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑफिसेसमध्ये असा लीडर बना, टीमला विजयी करा. टीमला तुमच्या काही ट्रेनिंगची गरज असेल, तुम्हाला वाटत असेल की एम्प्लॉई ट्रेनिंगची गरज आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. बरेचसे कॉर्पोरेट ट्रेनिंग्स आम्ही करतो. सो कॉर्पोरेट ट्रेनिंग्सला तुम्हाला जर वाटत असेल तर यू कॅन कॉल मी, आय एम ऑलवेज देअर. अशाच प्रकारच्या वेगळ्या टीम बिल्डिंग टॉपिक्सवरती आपण ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये बोलणार आहोत. तुम्ही जुने व्हिडिओ बघितले नसतील तर 3 एपिसोड आजपर्यंत झालेले आहेत, ते एपिसोड बघून घ्या आणि टीमला डेव्हलप करा. कारण टीम तुमची डेव्हलप होणार, स्मूथ चालणार तरच तुमची प्रोडक्टिव्हिटी हाय असणार आणि तरच तुमचे ॲम्बिशन्स पूर्ण होणार आहेत, तुमचं गोल पूर्ण होणार आहे, कंपनी पुढे जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.